फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज बनवत आहे मी आणि बनवलेलं पण आहे ऑलरेडी. आणि आज एक सांगते, आज माझा लाईव्ह केलेला आहे मी. आज बनवलेल्या आहेत मी पुऱ्या. हे पहा, इथं बनवायचं आहे हे पण पुऱ्या. आणि इथे बनवायचं आहे भाजी छोल्यांची, जे की तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. चला सोबत राहा माझ्या. मी बनवणार आहे भाजी वगैरे. आणि किती 11:30 पावणे 12 काहीतरी वाजलेले आहेत. आत्ता चहा घेतलेला आहे कारण लाईव्ह होता माझा. जर तुम्हाला लाईव्ह बघायचा असेल तर ते पण बघा. कसं बोलले काही नाही, फर्स्ट लाईव्ह होता मला आणि समजलं नाही की कशा प्रकारे म्हणजे सुरू करावं काही नाही ते. तरी पण जसा जमेल तसा मी केलेला आहे. नक्की बघा माझा लाईव्ह तुम्ही. चला. हाय फ्रेंड्स, तुम्हाला माहितीच आहे की हे प्रिपरेशन कशाची चालू आहे आणि काय नाही ते. पण तरी पण म्हटलं थोडंफार आपण आणि एकदा सांगावं तुम्हाला, कारण असा तर व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडणार नाही ना, बिना साऊंडचा बिना ह्याचा. त्याच्यामुळं म्हटलं की चला. तर इथे चालू होतं माझं छोले भटोऱ्याचं काम, जे की ऑलरेडी आपली भाजी थोडीफार म्हणजे होत आलेली आहे. आणि हे मी बघते यूट्यूबवर बघून करते, कारण मला ऑलरेडी छोले भटोरे येत नाही आहेत. केले होते मी खूप वर्षापूर्वी, वर्षच झाले असतील, कारण महिने तर झाले म्हणावे लागणार नाहीत. कारण मी ना खूप म्हणजे अशा कधी कधी अशा सिस्टमॅटिक गोष्टी करते ना की जे माइंडमध्ये नसतात. आणि हे ना अचानक घडतं बरं का. अचानकच करते मी, एकदा मनात आलं की चला ते करूनच टाकते. येत जरी नसलं ना तर यूट्यूबवर बघून हो नका, पण करतेच, एवढं मात्र खरं आहे. खूप सारे असे एक्सपेरिमेंट मी करते, पण सध्या थोडेफार हल्ली कमी झालेत, कारण सध्या आपण केलं यूट्यूब चॅनल सुरू म्हणून. पण आता उलटा असे थोडेफार म्हणजे करावं लागणार आहेत रेसिपीज, जे की तुम्हालाही बघायला आवडतील आतमधून, जे की नवनवीन असतील, थोडेफार हटके असतील थोडे. जे की आज बनवणार होते मी बटाट्याची भाजी, पण काय आमच्या नशिबात नव्हती बटाट्याची भाजी, कारण ऑलरेडी बटाटे संपलेले होते. आणि इथे मी मस्त एकदम भारी प्रिपरेशन करत आहे छोल्या भटोऱ्याची, जे की छोले मला मुळीच बिलकुल येत नाहीत. आणि इथं मी यूट्यूबवर बघून करते बरं का. जे काही सर्व आहे ना रेसिपी, हे सगळं काही यूट्यूबवर बघून करते. बघा आपलं यूट्यूब किती पुढं गेलं आहे ते. खरंच आपण कोणतीही रेसिपी टाकू शकतो आता यूट्यूबवर आणि लगेच म्हणजे ते बनवू शकतो. माझं पण थोडक्यात तसंच आहे. मी यूट्यूब ना आत्ताच मी यूज करत नाही आहे, जसं म्हणजे मी हे व्हिडिओ सुरू करण्यापासून मी यूट्यूब यूज करते. म्हणजे की व्हिडिओसाठी म्हणा, काही येत नसलं, काही कुठं झालं तर सगळ्या प्रकारे यूट्यूबवर माहिती आहे. आणि इथे माझे छोले म्हणजे शिजलेले नव्हते, कारण रात्री मी भिजत घातलेले नव्हते छोले, तरी पण थोडेफार शिजता राहिले होते. कच्चे होते म्हणजे नॉर्मली होते थोडंफार, तसं म्हणजे असं आपण खाऊ शकतो. पण तरी पण मी शिजवून घेतले एकदम जास्त असं मस्तपैकी. आणि इथे परत मी घेतला आहे आपल्या पालकपुरी करायला, कारण ऑलरेडी थोड्याफार केलेल्या होत्या सकाळी टिफिनसाठी मुलांना. आणि इथे करते आता आमच्यासाठी, माझ्यासाठी आणि यांच्यासाठी. माझं तर काही सांगूच नका, कारण मला खूप लेट भेटलं जेवायला. असं काही मी प्रिपरेशन केलं ना की मला म्हणजे जेवायला तर लेट होतोच, कारण मला सगळं काही आवरल्याशिवाय ना जेवण जातच नाही. वेळ लागतो बरं का. हे वाटतं तसं खूप म्हणजे सोपं नाही आहे, खूपच मोठा टास्क आहे. म्हणूनच मला अशा म्हणजे नवीन नवीन गोष्टी करू वाटत नाही आहेत, कारण इथे माझं घड्याळीकडे लक्ष होतं, कारण हे जेवलेले नव्हते ना. ऑलरेडी मला खूप उशीर झालेला होता. 12:30 नाही सॉरी 11 काहीतरी म्हणजे वाजलेले होते. आणि अंशूला आणायला जायचं होतं 11:30 काहीतरी. मग आणि ह्यांनी जेवलंही नव्हतं, मी यांनाच पाठवलं होतं, कारण मला इथे करायच्या होत्या पुऱ्या म्हणून. कारण तो माझ्याकडंच काम असतं, त्याला आणायचं न्यायचं सोडायचं सकाळ सकाळी, आणि ते सगळं आवरून परत हे करणं म्हणजे अरे बापरे, खरंच खूपच म्हणजे दिवस कुठं जातो ना कळतच नाही. फायनली माझ्या पुऱ्या वगैरे सगळ्या झालेल्या आहेत आणि यांना जेवायला पण दिलं. फायनली आत्ता झालेल्या आहेत पुऱ्या. 11:30 काहीतरी मी केले होते स्टार्टिंग पुऱ्यांची. किती वाजलेत बघा तुम्ही, 1:30 वाजले. व्हिडिओ मग वगैरे शॉर्ट्स आणि हे ह्याच्यामध्ये थोडाफार वेळ झालेला आहे, 1 तास झालेला असेल कमीत कमी. सकाळचं पण थोडंफार, सकाळी तर काही नाही, पीठ मळून वगैरे मुलांना फक्त 4-5 पुऱ्या करून दिले होते, सॉस वगैरे. आणि भाजी वगैरे करायला पण वेळ लागला. कंप्लीट मला 1.5 तास लागलेला आहे. आणि हा 1 तास वेगळा दुसरा व्हिडिओचा वगैरे. खूप वेळ लागतो व्हिडिओ वगैरेच्या नादी लागला ना. खरंच खूप फायनल झालेला आहे. हे पहा, हे आहे माझी शेवटची पुरी. आणि हे बघा एवढ्या बनलेल्या आहेत. हे आहेत माझे भांडे. हे आहे आता मला घासायचंय, जे की मला खूप कंटाळा येतो भांडी घासायला. हे एवढ्या झालेल्या आहेत पुऱ्या, पालक पुरी. इकडे बघ, हर्षी आलेला आहे जस्ट आत्ता स्कूलमधून. आणि तुम्हाला भाजी दाखवते. इथं झालेली आहे भाजी. हे जेवलेले आहेत. आता मला तर पाणी पिऊन पिऊनच माझं पोट भरलेलं आहे. एवढं तेल उरलेलं आहे. हे सॉफ करून घ्यायचं आहे पूर्ण किचन वट्टा.
चला, खूप दमल्यासारखं झालं मला, म्हणून मला असलं काही नवीन वगैरे करू वाटत नाही. पण रेसिपीसाठी मी केलेलं आहे. आधी लाईटी लावून केली शूटिंग वगैरे थोडीफार, कारण खूप गरमतं मग लाईटीनं. गरमला सुद्धा फायनली झालेल्या आहेत माझ्या पुऱ्या. आता मी करते जेवण. खूप दम आला मला, त्रास खूप म्हणजे खूपच. चला, आधी भांडे घासून घेणारे, इथलं क्लीन करून घेणारे, कारण टाईम नाही आहे सध्या. राहिलं ना असंच राहून जातं मग, त्याच्यामुळे आपलं ते जेवण राहिलेलं चालते, पण आधी काम व्हायला पाहिजे. माझं त्रास आहे, मी काम करून बसेन निवांत जेवण, पण आधी जेवून पुन्हा काम माझ्याच्यानं होतच नाही काहीही करून. चला, मी आवरते आता. इथली विंडो उघडलेली आहे मी आज, खिडकी, कारण खूप म्हणजे खूप दूर होत होता. बघा, हे आहे माझं छोटूसा किचन वाटा. किचन खूप पसार आहे, खूप 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 खूप. चला, मी फायनली आता जस्ट झाले माझं सर्व काही काम. हे पहा, भांडे वगैरे सगळे झालेले आहेत. इथे आत्ता घेतले मी जेवण करायला. इथे आत्ता जस्ट तापवायला लागले दूध, कारण सकाळी खूप म्हणजे खूप हे झालेलं होतं. हे काच गरम असतो म्हणून याला पुसून घेतलं नाही मी, सकाळीच घेतलं होतं पुसून. आणि हे पहा, हे असं आहे माझं थोडंफार. चला, आता वाजलेले आहेत 3, कंप्लीट 3 वाजलेत. 3 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. चला, आता मी करते जेवण. हाय फ्रेंड्स, जेवण वगैरे सगळे झालेलं आहे. पुरी भाजी, छोला भटुरे केले होते आज. मी व्हिडिओ करायला सगळे बघतात कावळ्यानी, टकामका. चला, इथेच मी माझ्या ब्लॉगला एंड करते. आणि असा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.